वयाच्या 6 महिन्यात आईनं घरी येऊन जेव्हा घेऊन आलं तेव्हापासून सर्कस आहे. शिक्षण झालेलं नाही आपलं. कारण 2 वर्षाचं असताना वडील वारल्यानंतर परत दिवस खराबच होते. मग जेव्हा प्राणी गेले तेव्हा वाईट दिवस होते, दुःख होत ते. माझ्याकडे 14 शिव होते. 14 शिवात मी सर्कस करणारा माणूस. आजच्या तारखेला शिव मला बघायला भेटेना. आपण गरिबी लय जवळनं बघितलेला आहे. लोकांना अक्षरशः मागून खाताना आम्ही बघितलेला आहे. म्हणून सर्कस हे डोळ्यानं बघा. तुम्ही एकदा डोळ्यानं बघितल्यावर सर्कस माहित पडते की सर्कस कला काय आहे. त्या टायमाला पटकीचा रोग आला, त्यासाठी आम्ही गाव सोडले. पण तो रोग कधी माहित पडला मला? कोरोना काळात. माझं दैवत कोण आहे? प्रेक्षक. मी प्रेक्षक हीच दैवत माझं. त्यांच्या पुढेच मी हात पसरणार. ते येतात बघायला आणि मी दाखवतो. आमचं काय दुःख आहे तुम्ही जाणून घेणार. आणि आता कला ही जे बघायला भेटती आहे याच्या पुढं अगर असंच चालत असलं तर पुढच्या 2-4 वर्षात ही कला बंद होईल. तरी ही बंद होऊ देऊ नका. सर्कशीचं माहेरघर चांगली आहे. माहेरघर चांगली आहे. बरोबर. इथूनच जन्माला आणली छात्रे ग्रँड सर्कस 1876. नमस्कार मित्रांनो, सागरेच्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत न्यू गोल्डन सर्कस. ही सर्कस सांगलीमध्ये आलेली आहे. सर्कसचा इतिहास जो काय आहे तोही आपण पाहणार आहोत. आणि सर्कस वरती आज इतके प्रेक्षक नाहीत अशी त्यांची एक शोकांतिका आहे. का प्रेक्षक वर्ग नसतील? कारण आपल्या परंपरेपासून आलेली चालत ही सर्कस आहे. भलेही सरकारने एक गाईडलाईन दिली त्यामुळे प्राणी इथून काढले गेले, पण तरीही माणसांची इथली कसरत ही अगदी प्राणघातक असते. त्यातूनही तुमच्या मनोरंजनासाठी हे प्रयत्न करतायत. तर आपण का पाठ फिरवावी? एक कला म्हणून, एक मनोरंजन म्हणून तरी आपण इथं आलं पाहिजे. पण आपण याचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे न्यू गोल्डन सर्कसचे जे मालक आहेत, सर्व आहेत, आज आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला यामध्ये संपूर्ण समजेल की आपला इतिहास नेमका सर्कशीचा काय आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय करून द्या आणि तुमच्या सर्कस बद्दलचं सांगा. माझा परिचय, मी प्रकाश महादेव माने. आम्ही माने समाज नाही. माझे आजोबा माडग्याळ गावचे. माडग्याळ जत तालुक्यात माडग्याळ गावचे. आजोबांनी अंग्रेजच्या टायमाला काही कारणास गाव सोडलंय. त्यांनी गाव सोडून सर्कशीत गेलेत. माझे वडील तेव्हा 8 वर्षाचे असताना ते पण त्यांच्या वडिलांसंग सर्कशीत गेलेत. तेव्हापासून आमच्या नशिबालाही सर्कस आहे. आजोबापासून सर्कस चालू आहे. जेव्हा आजाद झाल्यानंतर मग आजोबा वारल्यानंतर मग वडिलांनी सर्कस चालू केले. वडिलांनी काही दिवस सर्कस चालवल्यावर वडिलांचं बी असं सर्कशीत ऍक्सिडेंट मध्ये ते वारलेत, नाशिक जिल्हा सातपूर मध्ये. त्याच्यानंतर मग सर्कस हे जीवनाला आमच्या लिहिलेलंच आहे. मी लहानपणापासून सर्कशीत आहे. आज माझं एक 58 वर्षच आहे माझं वय. आणि सर्कशीतच आहे मी लहानपणापासून. म्हणजे तुमची ही 3री पिढी आहे सर्कस मध्ये? हो, माझी 3री पिढी आहे. मी 3री पिढी. माझे मुलं पण थोडे दिवस काम करून गेले, पण असं झालं त्यांना शिक्षण शिकवल्यामुळे ते म्हणले बाबा सर्कस आम्हाला जमत नाही, म्हणून ते घरी गेलेत. आम्ही काय दुसरं काय व्यवसाय करू म्हणून ते घरी येत. आता म्हणजे मुलं आता सर्कस करत नाही सर्कशीत. आता आपण जर पाहिलं तर सर्कशीचा जे काही सुरुवात होती ती महाराष्ट्रातून झाली असं म्हणतात. त्याबद्दल काय सांगाल? काय आहे महाराष्ट्राचा आणि सर्कशीचा इतिहास? महाराष्ट्रातच विष्णुपंत छात्रे यांनी आपल्या महाराष्ट्राला जन्माला सर्कस, आपलं माहेरघर हे सांगली आहे. सर्कशीचं माहेरघर सांगली आहे? माहेरघर सांगली आहे. बरोबर. इथूनच जन्माला आणली छात्रे ग्रँड सर्कस 1876 का 78 ही सर्कस इथं चालू झाली. तेव्हापासून भारतात सर्कस नव्हती. तेव्हा नंतर भारतीय सर्कस, पहिले फॉरेनचे सर्कस यायचे, त्याच्यानंतर भारतीय सर्कस चालू झाले. तर त्याच्यानंतर एक सर्कस चालू झाल्यानंतर एक 10 ते 15 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्र, सांगली जिल्हा, संपूर्ण कागवाड हे चारीकडचे लोक, मोठमोठे लोक सर्कशीत होते. तेव्हापासून माहेरघर हे सांगलीच आहे. तेव्हापासून माझे आजोबा, त्या टायमाला काय ओळख होती त्यांची, ते सर्कशीत जात येत होते. मग ते क्रांतिकारात ते सर्कशीतच जाऊन थांबायचे, परत घरी यायचे, परत तिथं जायचं. म्हणून मग हे सर्कसच आमच्या नशिबाला आहे. बरोबर. आता तुमच्या आजोबांचं तुम्ही सांगितलं की आजोबा सर्कशीत जात होते, आणि आता ही तुमच्या स्वतःच्या मालकीची सर्कस आहे.
मग ही तुमच्या वडिलांनी केली का तुम्ही निर्मित केली? म्हणजे सर्कस मध्ये कामाला जायपासून ते मालकापर्यंतचा प्रवास कसा होता? नाही, मी केली सर्कस, कारण वडील वारल्यानंतर फार दिवस खराब वाईट आले होते मध्ये. मग चुलत्याने सर्कस उचलून नेली. चुलता होता मोठा, त्याने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. ते सर्कस घेऊन ते निघून गेले. त्या सर्कसचं नाव होतं जय हिंद सर्कस. ते घेऊन गेल्यानंतर मग चुलत्याने रस्त्यामध्ये सोडलं आम्हाला. सोडल्यानंतर मग आईनं आत्याकडे येऊन कस तरी लहानपणापासून वयाच्या 93 वर्षीपर्यंत आत्याकडे आम्ही राबलो. राबल्यानंतर मग आत्यानं बी एका दिवशी म्हणली, बाबा तुमचं बी काय नाही, इथून निघा. तिथून निघलं. मी माझ्या वयातून 3 मुलाचा बाप झाल्यानंतर मग मी सर्कस चालू केली. मी सर्कस चालू त्याचं नाव न्यू गोल्डन सर्कस होतं. हे गुजरातला मामा आहेत माझे, जाधव मामा आहेत. तिथं सर्कस मामाने काहीतरी मला, म्हणजे असं माझं नाव आहे का शून्यमधून निर्माण करणारा व्यक्ती म्हणलं तर सर्कस लाईन मध्ये माझं नाव आहे. तर व्याज वगैरे मध्ये घेऊन पैसे घेऊन मी सर्कसचं उत्पादन केलं. ती न्यू गोल्डन नावाने सर्कस होती. ती सर्कस मी 2011ला मी कर्जबाजारी झाल्यावर ती विकलं. मी विकायचं बी कारण प्राण्यांवर बंदी आली. माझं असं झालं, सर्कस चालू केल्यानंतर मी उदार प्राणी, कोणते सर्कसचे मालक म्हणतात ठीक आहे घेऊन जा तू, कमवल्यानंतर मला दे. मग माझं असं झालं, मी कमवून त्यांना देऊस तर प्राण्यांवर बंदी आली. ह्यांना पण दिले आणि प्राणी पण गेले. परत मी जागेवरच आहे. मग हत्तीवर बी असंच झालं. हत्तीचं बी परमिशन हे आहे ते आहे. इतक्या लोकात करायचं कसं, त्याचं परमिशन कॅन्सल, इथून उचला दुसरीकडे न्या. त्याच्यावर आता काय ना काय सरकारला कुठून काय भेटतंय असतंय त्यांच्याप्रमाणे ते कायद्याप्रमाणे करत असतात. ठीक आहे, त्यांच्या बरोबर आम्ही गेलोच. हत्तीवर बंदी गेली. मग ती सर्कस दुसरी विकावं लागली मला. परत कर्जबाजारी झालो मी. परत माझं सर्कशीत सामान होतं, गोडाऊन मध्ये सामान होतं, ते सामान घेऊन परत मी लहान सर्कस चालू उभा केली. ती आता परत करत ती न्यू गोल्डन सर्कस मी ज्याला विकली होती ती बंद झाली. ते माझ्या नावावर रजिस्टर नसल्यामुळे मग मी ती सर्कस परत त्याच नावानं आता ही सर्कस चालू आहे. तर तीच घेऊन चालायला लागलोय मी. इतका मोठा प्रवास आहे तुमचा. 2 वेळा सर्कस बंद करून नंतर 3ऱ्या वेळा चालू केले? नाही, माझ्या जीवनात मी 8-10 सर्कस चालू केले. 8 वेळा सर्कस चालू केले? सर्कस लाईन मध्ये प्रत्येक मालकाच्या इतिहास मध्ये सर्वात नाव माझं पुढं आहे. पण कोणी जास्त ओळखत नाही. ठीक आहे, ही माझी 8वी सर्कस आहे. बरोबर. पण सर्कस आणि तुमचं नातं एक ऋणानं बंद असल्यावर काय, म्हणजे तुम्ही लांब गेला नाही इतक्या वेळ बंद झाली तरी? लांब जायला विचार करतो, पण परत एक मन ओढून जातं की आपण दुसरीकडे जाऊन करावं काय. शेवटी सर्कस हे सगळं आपलं आहे. जीवन इथून आहे. लहानपणापासून इथंच आहे. वयाच्या 6 महिन्यात आईनं घरी येऊन जेव्हा घेऊन आलं तेव्हापासून सर्कस आहे. शिक्षण झालेलं नाही आपलं. कारण 2 वर्षाचं असताना वडील वारले. वडील वारल्यानंतर परत दिवस खराबच होते. मग आईनं कसं करून आपल्याला मोठं केलं. मग सर्कशीतच कला शिकली आपण. त्याच कलाला आपलं एक बाशिंग म्हणून घेऊन चालतोय आपण. त्या कलापासून आपण इथपर्यंत आलो. मग आपल्याकडे जो बी व्यक्ती येतो, गरीब येतो, त्याला म्हणतो बाबा तू कला कर, काय तर कला शिक, तर सर्कस जगण्याला चांगला आहे म्हणून घेऊन फिरतो. आता तुम्ही कलेचाच असा विषय काढला. सर्कशीत येण्यासाठी आता माणसं तुमच्यापाशी किती आहेत आणि पूर्वी किती असायची? आता तसा काय फरक पडला जाणवतोय का, की आता कलाकार येत आहेत का, पूर्वी येत होते का? असं काय फरक आहे त्याच्यात? 2004 का 5 ला मी चर्चच्या मागं सर्कस लावलं होतं. तेव्हा हत्ती घोडे वगैरे सगळं. तेव्हा माझ्याकडं 250चा स्टाफ होता. 250 स्टाफ होता? 250 लोकांचा स्टाफ. आणि तेवढ्या प्राण्यांना परवानगी होती? त्यावेळेला फक्त हत्ती घोडे ऊंट होते. सिंह वाघ सिंह सगळे घेऊन गेलेले सरकार. तेव्हा तिथं त्या टायमाला तेवढे स्टाफ होता. आता स्टाफ बी कमी, कारण एका घोड्या माग 4 लोक पोट भरत होते. एका घोडा सांभाळायला माणूस, एक रात्री एक पगार मिळायचा त्याला, दिवसाचा एक पगार मिळायचा. असं वेगवेगळे उंट आहेत, उंटा मागं माणसं असायचे, कुत्र्यांमागं माणसं, पोपटांमागं माणसं, एका हत्ती मागं 3 माणसं, एका शिवा मागं 3 माणसं. हे सगळे सर्कशीतलेच कलाकार असायचे. काय कला करायचे आणि काही काम करायचे. दोन्ही काम करत असताना चल बाबा तुला ह्याच्यातून थोडं पगार मिळतो आणि ह्या पगार मध्ये थोडं तुझं चालतंय, पोट चालतंय. त्याप्रमाणे आम्ही आमचं एक बिझनेस, हा बिझनेस एक धंदा म्हणून सर्कस म्हणून चालतोय. आणि परत कसं आहे, आपण गरिबी लय जवळनं बघितलेला आहे. लोकांना अक्षरशः मागून खाताना आम्ही बघितलेला आहे. मी माझ्या आजीला म्हणायचं, आजी गाव का सोडलं, गाव का सोडलं. आजी म्हणायची बाबा पटकीचा रोग आला. त्या टायमाला पटकीचा रोग आला, त्यासाठी आम्ही गाव सोडले. पण तो रोग कधी माहित पडला मला? कोरोना काळात.
सेम सिच्युएशन होती. हा, तेव्हा बी माणसं स्वतःच्या घरच्या लोकांना लाचला हात लावायला जात नव्हते. तसं मी लोकांकडून मागून मागून आणून खाऊ घालत होतो लोकांना. तेव्हा त्या टायमाला शिरोळ गावात माझी सर्कस बंद मध्ये मी फारस टाइम खराब आला. ठीक आहे. आणि 2 वर्षाचा पिरियड होता, त्यात कसं तुम्ही गुजारण केली? एवढं मोठं कुटुंब आहे तुमचं म्हटलं तर चालेल. आता तुम्हाला मी तेच सांगतो, त्या टायमाला सरकारने माझ्यावर एक केस केली. आता सर्कस बंद झाल्यावर मी कोणाचा मालक नाही सर्कशीत. मग कोण व्यक्ती कुठं कामाला जातो तो मी बघू शकत नाही, कारण मी त्याचा मालक नाही. माझं सर्कस सरकारने बंद केली आहे. मग आता माझ्याकडे त्या टायमाला कमीत कमी एक 30-35 मुली होत्या. ते म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते. ते ग्रुपमध्ये मुली असल्यामुळे ते कामाला ते म्हणले बाबा, मी म्हणलो त्यांना म्हणलो होतो बाबा जवळ मी आहे तुम्हाला खाऊ घालतोय. त्यांनी मला म्हणले तुम्ही कामाला खाऊ घालताय आमचं पोट भरतंय, पण आमच्या घरी आईबाप वडील भुके आहेत, त्यांचं काय करायचं? मग ते म्हणले, मग मी म्हणलं मी काय करू शकतो? तर मला म्हणले कुठंतरी आम्हाला काम भेटतं तर आम्हाला कामाला जाऊ दे, आम्ही काम करून कमवून खातो म्हणले. कामाला जाऊन 15 दिवस झाले आणि 16व्या दिवशी तिथं सरकारने काही गोष्टीसाठी तिथं रेड मारली. रेड मारल्यानंतर कमीत कमी तो केस अजून तरी माझ्या नावावर चालू आहे. शिरवळचा केस माझा याला चालू आहे, सातारा जिल्ह्यात आपलं वाई तालुका आहे ना, वाई मध्ये माझा केस चालू आहे. मला दर महिन्यात तारीख मी कामधंदे सोडून जातोय. माझं आता एकदम सर्जरी झाल्यामुळे जास्त जोरात बोलू शकत नाही. मग जायचं, दिवसभर जायचं, 2 माणसाला घेऊन जायचं, परत यायचं, तिकडं कोर्टात जायचं. तो एक कलंक माझ्या नावावर का लिहिलाय सरकारने? मी त्या टायमाला लोक घेऊन फिरत होतो ना, लोकांना वाईट रस्ता आपण दाखवलेला नाही. बरोबर. आपल्याला मला माहिती आहे की सर्कस हे जीवन चांगलं आहे, यात कष्टाळू माणसं आहे, कष्ट करून खावा, माणसं जगतात, तुम्ही बी जगा ना. आम्ही हे म्हणून मी गरीबचे मुली आसामला, पश्चिम बंगालला, नेपाळला सगळे गरीबचे मुली मिळतात, ते मी घेऊन येतो. सर्कशीत घेऊन येत नाही, त्यांचे आई वडील येऊन सोडून जातात, कारण त्यांच्याकडे बी लई फंदे आहेत. आता एखादी मोठी मुलगी आली संघ, त्याच्या संघ लहान बी असती, आपण म्हणतो लहानला ठेवत नाही, तर नाही, ती लहानला ठेवायचा सवाल नाही. लहानला ती तिच्या बहिणी संघ राहील, तिचा आम्ही तुम्हाला पगार पण नाही मागणार आणि तिचा आम्ही तुमच्याकडे पगार नाही मागणार, ती कामाला नाही, फक्त मोठ्या मुलीसोबत राहू, त्या मुली संघ राहणार. पण त्या मुली संघ असल्यामुळे त्या मुलींना पण त्या टायमाला त्या लहान मुलीला उचलून नेलं सरकारने आणि त्या 5 मुलींचं अल्प वयाचे लहान मुली आहेत म्हणून कामाला दिले, म्हणून त्यांची कमाई हा मालक खातो म्हणून ते केस माझ्यावर केली सरकारने. अरे बापरे. बर. तो केस अजून चालू आहे. बाकींवर केली ते येत नाही, पण मी एक मालक आहे, माझ्या डोक्यावर कलंक नको म्हणून मी जातो तारखेला तिथं. ती केस अजून चालू आहे? अजून चालू आहे केस. कोरोना काळातली केस अजून चालू आहे. म्हणजे अगदी चांगला. म्हणजे कोरोना काळात तुम्हाला बरंच जेलावं लागले म्हणायचे? बरं, म्हणजे कोरोना काळात मला 22 दिवस परत जेलमध्ये असं टाकलंय की रात्री 30 जण दुसरे येतात, कोरोना चेकवाले नाही येतात, त्यांना घालतात. आणि माझं हे सर्जरी फक्त 3 महिने झालेत, फक्त 3 महिने, आणि तशात मला नेऊन टाकलंय तिथं. बरोबर. मला टाकलं, मी मानलेली एक बहीण होती तिच्या संघ, आम्हा दोघाला. बाकी दुसरे 2 त्यांना जे नाव सांगितलं त्यांना अजूनपर्यंत त्यांनी धरलं नाही, सरकारने सोडून दिले त्यांना. म्हणजे जो व्यक्ती येतो त्याच्यावरच आहे, त्याच्यावरच सगळं करत व्यथा याकडे. हा, आता तुम्ही जसं म्हटलं की कलाकार इथं कलेला मरण नाही, कुठं नाही, इथं कला दाखवावी लागते. इथं कुठंतरी काहीतरी गोलमाल करून जमत नाही, कला दाखवावी लागते, तरच माणसं येतात, टाळ्या वाजतात आणि मग मनोरंजन होते, मग तुम्हाला पैसे मिळतात. कलाकार तुम्हाला कुठून मिळतात आणि कलाकारांना तुम्ही शिकवता, ट्रेन करता, तिथे कलाकार ट्रेन होऊन येतात, याबद्दलची काय माहिती? आपल्या सांगलीमध्ये यायचं कारण की माझं एक आजोळ आहे, ठीक आहे, आणि कलेला आपले सांगलीकर चांगले ओळखतात, सर्कसला सांगलीकर चांगले ओळखतात. आणि कितीही सर्कस वाईट जरी आली पण सांगलीकर कधी पाठ फिरवत नाहीत. सांगलीकर एकदा सर्कस बघायला जातात आणि येतात, त्या हिशोबाने मी सर्कस घेऊन येतो. मी चर्चच्या मागे आलो होतो तेव्हा माझी सर्कस चांगली चालली ती, आता मी इथं आलोय, चालती सर्कस. दुसरी गोष्ट, कला कमी का झाली सर्कशीत? आता बाळ
मजदूर हा सर्वात आधी सर्कशीत टाकला सरकारने. मग लहानपणापासून शिकल्यानंतर तो मोठा झाल्यावर चांगला कलाकार बनतो. मग आता मोठ्या झाल्यानंतर तो 15 वर्ष झाल्यानंतर सर्कशीत आल्यावर तो कला करू शकत नाही. त्याच्यामुळे कला कमी होत आली. मग प्राण्यांवर बंदी आणली. म्हणजे चारीकडून सर्कशीला असं घेरत घेरत आल्यावर जसं ती एखादी मासळी आहे, एखादी थोड्या पाण्यात आहे आणि तिला एकटीलाच धरायचं, तर सरकारने चारीकडून जाळा टाकून माशाला धरायचं आणि मारायचं त्याला. असाच प्रयत्न झाला. आज एक प्रयत्न झालेला आहे. पण तरी मी हे म्हणत नाही की आताची सरकार चांगली आहे, सरकारने करावं. मी जगतो आजचं माझ्या तारखेत. आता मी एक जागेला जाऊन बसून खाऊ शकतो, कुठंतरी काहीतरी बिझनेस लहान करून खाऊ शकतो मी. पण मी बंद केल्यानंतर माझ्या संघ 80 लोक आहेत. आता सध्या तुमच्यापाशी 80 लोक आहेत. 80 लोक आहेत. 80च्या कोणाच्या घरी 4 आहे, कोणाच्या घरी 5 आहे, कोणाचं शाळा आहे, कोणाचे म्हातारे आहेत घरी. प्रत्येक लोक असतात घरी, ते इथूनच कमवून पाठवतात. मग हे सर्कस चालू असली तर हा एक बिझनेस आहे. सगळ्यांना मी रोजीरोटी देतो. मी आज देत नाही म्हणलो, मी लहानपणापासून सर्कशीत आहे, लोकांना बघतो रोजीरोटी सगळी चालू आहे. तर ही रोजीरोटी बंद होणार. सर्कस बंद झाल्यानंतर कसं होईल? कला नाही. आता आजकाल लोक सोशल मीडियावर जास्ती चाललेत, काय ना काय डबिंग व्हिडिओ काढून टाकतात, लोक त्यात बघतात. मी हे म्हणत नाही बघणं पाप आहे, हे म्हणत नाही, पण त्यात बघा. आणि म्हणून लोकांनी म्हणले, आज आपण कोर्टात जरी उभा राहिलो तर जज साहेब सगळे विचारतात की बाबा तू डोळ्याने बघितलं का? मग तो व्यक्ती म्हणतो मी डोळ्याने पाहिलं नाही, तर ती केस तिथंच संपती. की यांनी बघितलं नाही म्हणून एक म्हण आहे की आंधळ्यांनी बघावं नाही. म्हणून सर्कस हे डोळ्यानं बघा. तुम्ही एकदा डोळ्यानं बघितल्यावर सर्कस माहित पडते की सर्कस कला काय आहे. मोबाईल मध्ये आज एकच वेग आहे बाबा, 50% लोक मोबाईल मध्ये लागलेत. बघा, त्यात बी बघा आणि तुम्ही एकदा सर्कस पण बघा. आता सर्कस मी म्हणतो आपल्या भारतात आता जास्तीत जास्त 16 ते 17 उरलेले आहेत. आता फक्त भारतात 16-17 आहेत बस. आता या लायकीत सर्कस 16 ते 17 आहेत. बाकी लहान लहान आता कसे एक 4 महिने चालवतात, बघतात, रोजीरोटी आली म्हणजे बंद करून टाकतात. आता खरं प्रेक्षकांना सांगायला मला हे वाटेल की मोठमोठे उद्योजक आहेत, सरकार त्यांना लोन वगैरे देतं की उद्योजक आहेत म्हणून तुमच्या हातानं बऱ्याच कुटुंब चालतील, कुटुंबांना काम मिळेल, अशा पद्धतीने व्यवसायाकडे बघितलं जातं. हाही एक मोठा व्यवसाय आणि जीवाच्या जोखमीवरचा व्यवसाय आहे त्यांचा. खरं तर लोकांचं मनोरंजन करतायत ते, असा हा व्यवसाय. तर यांचे फक्त 2च हात नाहीत, हे मालक असतील तरी यांच्या मागे 80 जणांचं कुटुंब आहे. तर यांच्याकडेही सरकारनं बघावे अशी त्यांचीही अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे. की या सलगच पुढचा जर आपण प्रश्न घ्यायचा गेला तर तुम्ही मगाशी म्हटला की महाराष्ट्र हे माहेर आहे, सांगली हे माहेर आहे, सर्कस हे माहेर आहे. आणि भारताला जन्माला देणारा मराठी माणूस सर्कस आणि महाराष्ट्रीयन. मग त्यांचे काय नाव वगैरे सांगाल का? की महाराष्ट्र सांगली विष्णुपंत छात्रे. विष्णुपंत छात्रे. हा, हे अक्कलकोप गाव, आपला तासगाव जवळ गाव आहे अक्कलकोप गाव. त्यांची समाधी वगैरे आहे. हे विष्णुपंत छात्रे. विष्णुपंत छात्रे त्यांनी सर्कस चालू केली. त्यांनी भारताला पहिल्यांदा सर्कस चालू केली. ते बी 1872-73 ला काय मुंबईला सर्कस फॉरेनची आलेली होती तेव्हा. ती हाऊसफुल चालत असताना मग शेवटी जसं आपण अनाउन्स करतो, सगळ्या लोकांचं आपण अभिनंदन करतो, त्या टायमाला ते व्यक्ती एक बोलले होते की इंग्लिश मध्ये की बाबा हे सगळं काम जे करतोय आम्ही, हे आमच्या युरोपियन लोकांचं काम आहे, हे तुमच्या भारतीयांचं काम नाही, तुम्ही इंडियन हे काम करू शकत नाही. तर विष्णुपंत छात्रे आणि सदाशिव कारलेकर हे दोन्ही सर्कस बघायला गेले. त्या टायमाला हे देशभक्त होते, यांना रावले गेले नाही. हे जाऊन त्यांच्या हातातून माईक घेऊन तिथंच त्यांनी ऐलान केलं होतं की आम्ही भारताला, आमच्या भारतीयांचा अपमान केला यांनी, भारतात 2 ते 3 वर्षात आम्ही भारतीय सर्कस उभा करणार, तरच आम्ही विष्णुपंत छात्रे नाव सांगणार नाही कोणाला. हे त्यांनी उभं केलं होतं सर्कस. बरोबर. तर त्यांच्या नावानं आपण जगतोय आता. बरोबर. त्याच्यानंतर मग माळ्यांची सर्कस, ते बी अंग्रेजच्या काळात ती पण सर्कस होतीच. ती बी तासगावांची सर्कस. बरोबर. आता तुम्ही हे सांगलीत आहे, सांगलीत तुम्ही 2005 ला पण आला होता चर्चेच्या मागे म्हणून सांगितलं. ही सर्कस फक्त तुम्ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का तुम्ही ऑल इंडिया फिरता? नाही, मी भारताच्या आपल्या 13 ते 14 राज्यात गेलोय मी. महाराष्ट्रात देशासाठी येतो का? आता शेवटी माणूस माहेरी का जातो, काय व्यथा मांडायला जातो, त्या हिशोबाने मी येत असतो इथं. इथली व्यथा माग बी मांडली होती, पण माझं काय सरकारपर्यंत पोहोचलं नाही.
मी हे म्हणत नाही सरकार तुम्ही मला हे द्या ते द्या, ते काही देऊ नका. आमच्यात ताकद आहे. बरोबर. फक्त आम्हाला प्राण्यांसाठी आता जसं माणसात तुम्ही दिलं आहे की बाबा हम दो हमारे दो, तसं प्राणीचं एक परमिशन द्या. चल बाबा तू 1-2 प्राणी ठेवू शकतोस, तू 2 हे ठेव, 2 हे ठेव. कसं आम्ही जगतोय, लोकांना जगवतोय आणि लोकांना परत प्राण्या बघायला मिळतात. आजकाल प्राणी इथं नाही. आपल्या सांगलीत प्राणी होते पहिलं, आता प्राणी नाही. लोकांना प्राणी आता मुलांनी बघावं काय, आता मोबाईल सोशल मीडियावर बघायला, आता मोबाईल मध्ये दाखवतात तेच मारधाडच चालू असते. कधी वाघ माणसाला खातोय ना हत्ती माणसाला मारतोय, लोक घाबरतात. तसं आता ते लोक बघायसारखं नाही. म्हणून आम्ही जगणार आणि लोकांना पण जगवणार. मी हे म्हणत नाही की माझं वैभव मी संघ घेऊन जाणार आहे, कुठंच घेऊन जाणार नाही, इथंच राहणार आहे. पण लोक जगणार आहे. जवळ तो व्यक्ती जीवनाला आलाय तो जगणार आहे, मी आलोय जगणार आलोय. सरकार आहे जवळ सरकारला त्यांना जगायचं तर ते जगणार आहे. त्यांच्या हातात सरकार आहे म्हणून त्यांच्या हातात काय अशी कला नाही की मी जात जगणार नाही. जेव्हा त्याचं भरणं आहे तो जाणार, माझं भरलंय मी जाणार. बरोबर. आता तुम्ही जसं सांगितलं की सर्कसचे प्राण्यांच्या वगैरे व्यथा तुम्ही सांगितल्या, प्राणी असल्यामुळं आता तुम्ही आल्यानंतर इथं सांगलीचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे, किंवा कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या राज्यात तुम्हाला असं आपुलकी वाटते आणि तिथं प्रतिसाद आजच्या काळात जास्त आहे कोणत्या राज्यात, असं काय आहे का? मग आठवणी सर्वात जास्त आपुलकी तर आपल्याला मुंबईला असतो मी. परत सांगलीला काय येतो की सांगलीचे लोक, मी म्हणलं आधीच की कलेला जास्त प्रेम करणारे आपले सांगली लोक आहेत. आणि माझं दैवत कोण आहे? प्रेक्षक. मी प्रेक्षक हीच दैवत माझं. त्यांच्यापुढेच मी हात पसरणार. ते येतात बघायला आणि मी दाखवतो कला. आतापर्यंत चांगली पब्लिक आहे आणि ह्याच्या पुढे बी आता वाढतील. आता गणपती याय चालू होतं, त्याच्यानंतर वाढलं तरी बरं. आणि सर्कस घेऊन चालणं आता फार कठीण आहे. कॉन्ट्रॅक्टर बिगर आता सर्कस चालना. आणि कॉन्ट्रॅक्टरचे किती शर्यती आपण गळ्यात घालायचे. तो लाख व्यक्ती सांगतो की मी हे करीन ते करीन, टायमावर तो करत नाही. मग ते आपल्या गळ्यात पडतात. मग आपण करावं कसं? मग मी सर्कस चालवतो तर माझा सगळ्यांचा पगार निघला पाहिजे, लोकांना परत दिलं पाहिजे, जेवणाचे पैसे निघले पाहिजे. हे सगळं पहिल्यानंतर मग माझं कलाकार येतात शेवटी माझ्याकडं. मग माझा काय टायमाला आमच्या कॉन्ट्रॅक्टरचा वाद होतो. कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर म्हणतात का बाबा आम्ही केलंय म्हणतात, पण आपण जेव्हा करतो स्वतः आम्ही जेव्हा करतो तर तेव्हा ते केल्यासारखं दिसत नाही. पण त्यांचा आमचा वाद होतो. काय जागाला आम्ही कॉन्ट्रॅक्टर सोडून टाकतो. बाबा तुझं माझं जमत नाही, तुझ्याकडून काय मी उचल घेतलेलं नाही, तुझं माझं जमत नाही, तू इथून सोड मला. लहानपणापासून कल्यावर बंदी घातली तुम्ही. कल्यावर बंदी, सर्कशीत बंदी आली. मग जिम्नॅस्टिकला आधी लोक किती होते सर्कस भारतातून, आता जिम्नॅस्टिक मध्ये लोक कमी झाले. त्याच्यामुळे सर्कशीत कला एकदम कमी झाली. कला कमी झाल्यामुळे आता जे कलाकार उरले तो व्यक्ती पहिलं ज्या पगारात काम करत होता, आजच्या तारखेला त्याला 5 पटीनं पगार देऊन होतो काम करत नाही. आणि तो बहिष्कार झाला. बरोबर. आज मी स्वतः 5 आयटम करत होतो सर्कशीत. मी जोकर बनत होतो. मी माझं जेव्हा मी प्रेक्षक मध्ये येत होतो तर मला असं वाटत होतं की मी मागं भांडणं काय झाले मला माहित नाही. प्रेक्षक मला हसतायत, मला मी टाळ्या वाजवतो, प्रेक्षक मला बघून टाळ्या वाजवतो, मला आनंद व्हायचा. आणि मी जोकरचं बी काम केलंय. मी कला पण केली सगळी सर्कशीत. कारण माझं शिक्षण झाल्यामुळे मी वयाच्या 10व्या-11व्या वर्षी असं वाटलं की आपण शाळा शिकलो नाही, नोकऱ्या तर काय भेटणार नाही, सर्कस हीच कला आहे. मग लोकांची बघून मी कला शिकलो. कारण व्यक्ती बघून जास्त शिकतो. बरोबर. आणि बघून चांगली गोष्ट शिकतो. वाईट गोष्टी माणसाच्या डोक्यात येत नाही लवकर. तर माझ्यात ही सवय लहानपणापासून आपण चांगलं करायचं, चांगलं दाखवायचं, चांगलंच शिकवायचं लोकांना. वाईट आपल्या मनात नाही. सर्कसला खरंच डोक्यावर घेणारी सुद्धा माणसं आहेत. कारण अजूनही प्रेक्षक वर्ग आपल्यात असा आहे की लाईव्ह बघण्याला आणि ते सर्कस बघण्याला आनंद मानतात. ती पिढी आजही आहे आणि ती आजही. त्यावेळेला एक वेळा असे प्रेक्षक फुल्ल भरतात, टाळ्यांचा अगदी कडकडाट होतो. तुमच्या एखाद्या कलाकृतीला, एखाद्या विदूषकाच्या कलाकृतीला हसून लोटपोट जनता होते. त्यावेळेचा मनाचा भाव कसा असतो? त्यावेळेचा मनाचा भाव एकदम मस्त. असं वाटतो की व्यक्ती पैसे देऊन त्याचं बाहेर काय, तो काय गम आहे, त्याला बाहेर काय मानसिक त्रास आहे, तो सोडून तो इथं येतो सर्कशीत बघायला. आणि तो हसल्यानंतर त्याला असं वाटतं तो सगळं विसरला आणि हसायसाठी आला तो, असं वाटतं. त्यातच तुमचा आनंद आहे. तर मंडळी, त्यांनी जसं सांगितलं की लहान मुलावरती बंदी आहे खरं तर कलेची. तर आपण डान्स इंडिया डान्स वगैरे टेलिव्हिजनवरचे आपण शो बघतो.
तिथं त्या कलाकृती सादर होत आहेत. तिथे ते संपूर्ण जे काही जिम्नॅस्टिक वगैरे असतील, जे सगळे जे काही स्टंट आहेत, इंडियाज गॉट टॅलेंट वगैरे आपण बघतो टेलिव्हिजनवरती, तिथं सगळं होतं. इथं बंदी का, हा प्रश्न मनाला मग ग्रासतो की मग हे करून खाणारे लोक आहेत, यांच्या मागे 80 जणांचं कुटुंब आहे, इथं का बंदी असेल? खरंच हा मनाला प्रश्न पडलाय की ही बंदी सरकारनं खरं तर कुठेतरी केली पाहिजे. कारण लहानपणापासून उपजत जे काही ज्ञान असतं किंवा ती कला असते, त्याला पुढे नेण्याचं कार्य खरं तर हे करतायत. यावरती खरंच विचार झाला पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं हेही कमेंटमध्ये सांगा. आपण जर पाहायला गेलं, तुमचा या संपूर्ण ह्याचा सर्कशीचा जो प्रवास आहे, या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला असा एखादा क्षण की जो आनंद देईल आणि तुमच्या अजूनही कायम स्मरणात आहे, अशी एखादी सर्कस आणि अशी एखादी आठवण सांगाल का प्रेक्षकांसाठी? आनंदमध्ये जेव्हा मी सर्कस चालू केल्यानंतर माझ्याकडे प्राणी आले, त्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद होता. जेव्हा प्राणी गेले तेव्हा वाईट दिवस होते. वाईट दिवस होते, दुःख होतं ते. प्राण्यांना खरं तर तुम्ही अगदी जीवा मुलासारखं जपता. तुम्ही सांगितलं मग अशी एका हातीसाठी 3-3 माणसं तुम्ही यासाठी त्यांना सांभाळण्यासाठी होती. ते गेल्यानंतर तेवढं दुःख तुम्हाला आजही आम्हाला जाणवते, ते दुःख आहे तुम्हाला. पण आता काय वाटतंय की माणसांचं सर्कशीचं भविष्य काय असेल असं तुम्हाला वाटतंय? तग धरून राहील तुमचे प्रयत्न बघता, तुमच्यानंतर तुमच्या पिढीनं सुद्धा त्यांनी शिक्षणाकडे गेले वगैरे, काय वाटते भारतात सर्कशीचं भविष्य काय आहे? कसं पाहताय तुम्ही त्या भविष्याकडे? सरकारच्या हातात आहे. या सगळ्या गोष्टींना जर त्यांनी काहीतरी सवलत दिली तर ती कला परत जागू शकते. कारण मी हे म्हणत नाही सरकार नोकऱ्या देत नाही, सरकारकडे बी इतक्या नोकऱ्या नाहीत, ते देणार कुठून? आणि सरकारने ज्याला नोकरी दिली, तर आज व्यक्ती बघा तुम्ही, सरकारीमध्ये जो व्यक्ती आहे तो आज खुर्चीवर बसून, आज मी म्हणतो तेव्हा त्याची 8 तासाची ड्युटी तो 4 तास त्याच्या मोबाईल मध्ये जातात आणि तो लोकांचे काम कमी करतो. मग आम्ही पण हे कामच करणारे लोक आहेत, ही रोजीरोटी चालणार आहे सगळे. मग तिथं सरकारकडे नोकरी नाही तर आम्ही तर नोकऱ्या देतोयच ना लोकांना, प्रत्येक वस्तू देतोय लोकांना, जेवण पण देतोय, नाश्ता पण देतोय, राहायला सुविधा देतोय, पाणी वगैरे देतोय, पगार पण देतोय आपण. त्यांना ड्रेस द्यावं लागतं, त्यांना बुटं वगैरे द्यावं लागतं, त्यांना मेडिसिन सगळं पुरावं लागतं. हे आम्ही सगळं करतोयच ना आम्ही. तो बी आम्ही पण एक सर्कस नाव आहे, नाही सरकार आणि सर्कस एकच धरा तुम्ही, त्या हिशोबाने आम्ही पण चाललोय. पण सरकारने एक काहीतरी कायद्यामध्ये बसून द्या, सर्कसला हे अजून तुम्ही बंदीमधून सोडवा. आज बघा आपल्या इथंच माधुरी हत्तीचं काय चाललंय, आता हत्ती सगळीकडे आहेत ना, आज 200 हत्ती एक जागेला जमा आहेत, आम्हाला दाखवायसाठी नाही. काय करावं, काय करावं? बरोबर. मग शेवटी करणार काय, पैशाचं करणार काय? आम्ही ठीक आहे, लोकांना असं वाटतं की प्रेक्षक इतके जमतात आणि मालक हा जमा करतो. नाही, मी जो आहे तोच आहे, तसाच आहे. बरोबर. पण माझं हे म्हणणं की लोक पोट भरतात ना, हेच आनंद आहे. आनंद आहे, हा ह्याच्यातच चालतं आपलं. तुम्ही आपण वेगवेगळे तुम्ही स्टंट वगैरे करता, आम्ही सर्कस बघितलेले आहे, लहानपणी बघितले, आजही बघतो आम्ही. तर त्यावेळेला जे काही तुमची तारावरची अगदी कसरत असते, म्हणजे एक जरी स्टंट चुकला किंवा एखादा जरी हात सुटला तरी सुद्धा काही होऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. कारण आम्ही प्रेक्षक म्हणून खाली बसल्यानंतर त्या जोरीवरचे वगैरे तुम्ही स्टंट करता त्यावेळेला आमचा श्वासोश्वास कधी कधी थांबतो की काय होतंय. कारण एकमेकांचे पूर्ण हात पाय सोडून पूर्ण तुम्ही दुसऱ्या त्या रशीला वगैरे किंवा त्या दुसऱ्या माणसाला धरताय, असे धोकादायक वगैरे असे स्टंट असतात. मग ते जे काही स्टंट तुम्ही करता त्यावेळेला तुमच्या मनात भीती असते का ती की हात सुटला तर काय होईल, किंवा इतका स्टंट भीतीदायक असतो? आधी आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असतो ना, आणि जेव्हा पहिला झोक्याचा खेळ चालू व्हायचा, एक क्षणला हात सोडून तो जात होतो, वर एकदा माणूस जिथं आयटम सोडतो तिथं एकदा देवाला नाव घेत असतो तो, आणि इथून एकदा देवाला नाव होतं, देवा आता मी चाललोय, तू माझा मालक. म्हणून तो तिथं तो कसरत, तो देवाच्या नावानं कसरत करतो आणि ते होऊन जातं. बरोबर. किती खतरनाक काम आम्ही देवाच्या नावानं करून टाकतो आणि होऊन जातं ते. आता तुम्ही विचार करा, मी माझ्याकडे 14 शिव होते, 14 शिवात मी सर्कस करणारा माणूस, आजच्या तारखेला शिव मला बघायला भेटेना. मग त्या हिशोबाने मी शिवात कच जात होतो, तेव्हा मला भीती नव्हती. मला माहित आहे हा प्राणी आहे, प्राणीच्या वर मी हात फिरवला का तो माणसाळ होऊन जातो एकदम. आपण जो सांगणार तो करत होता. म्हणून प्राणी आम्हाला आधी एकदम चांगले होते. आणि प्राणींना पण माहिती आहे, पब्लिक टाळे वाजल्यानंतर ते कान हलवून बघत होते. कान हलवून बघायचे टाळे वाजल्यानंतर. हत्ती पण जोरात 6 मारला बॉल क्रिकेटचा
तर ते पण पब्लिक जेव्हा ओरडायची सेक्स म्हणून ते कान हलवून हत्ती बघायचे, लोक प्रेक्षक आनंद घेत आहेत, लहान मुलं उड्या मारतात. त्याच्या संग आज तुम्ही सर्कस सिरियल बघितला असेल शाहरुख खानचं, त्या सिरियल मध्ये बघा तुम्ही सर्कसची गोता पुरी कथा मांडलेली आहे त्यात. पण अजून काय लोक किती मांडायचे अजून. आता मी आहे मांडणार, मी नसल्यावर कोण मांडायचं, कोण मांडणार. बरोबर. अंतकरणातली यांची स्वतःची दुःख ही बाजूला ठेवून आपल्यासाठी ज्या वेळेला स्टेजवर येतात ना त्यावेळेला ते मनोरंजन करतात. धोकादायक असणारे स्टंट सुद्धा ते करतात, ते आपल्यासाठी करतात, आपल्या मनोरंजनासाठी करतात. त्यांनी जसं प्राण्याचं सांगितलं तसं त्या प्राण्याबद्दल आपण एक विचारू. आता हा प्रश्न आपल्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न असेल हा, की तुम्ही मगाशी सिंहाचा जसा उल्लेख केला, ज्या वेळेला प्राणी होते 14 सिंह तुमच्याकडे होते म्हणून सांगितलं तुम्ही. 14 सिंह, वाघ, हत्ती, उंट वगैरे अशी जी काही विविध जंगली प्राणी होते ते हाताळताना काय होती ती परिस्थिती आणि कसा हाताळत होता त्यांना? सर्वात चांगला प्राणी, सर्वात छान, त्याला आजच्या तारखेला माझ्याकडे एखादा कलाकार असा असेल, आजकाल तुम्हाला माहिती आहे मधुमेह, दारू वगैरे चालतं. आज एखादा पिऊन झोपलाय, आपण हे चल कामाला नाही, माझी तब्येत खराब आहे. पण तो सिंह अगर पोटात जरी दुखत असला तो म्हणत नव्हता की माझ्या पोटात दुखते, मी आयटमला येत नाही. पण सर्वात लाडका आणि इमानदार आणि माझं आपलं जो मीठ खाऊन त्यांनी मिठाचं जे आम्हाला सवलत दिली त्यांनी, तो म्हणलं तर प्राणी. बरोबर. काही जरी जात असलं, त्याचं दुःख जरी असलं तर तो बराबर येऊन खेळ करून जात होता. तो हा म्हणत नव्हता की आज माझा ड्रेस धुतलेला नाही, मी कपडे फाटलेले घातलेत, असं काही म्हणत नव्हता. कारण त्याला माहिती आहे की मी जन्माला आलोय, माझं इथं खेळ करायचा ना, खेळ खेळल्यानंतर मला पोटभर जेवण मिळते. पण त्या टायमाला आम्ही स्वतः मी 6 वाजता उठून त्यांचं धुवायचं वगैरे सगळं मी स्वतः पण केलंय. सिंहाचे संडास उचलले, हत्तीचे उचललेत, घोड्याचे उचलले. त्यावेळेला सिंह वगैरे हँडल करताना असं काय आठवण आहे का, एखादी आठवण प्रेक्षकांसाठी शेवटची? अनुभव मध्ये कसं माहितीये काय, कट्ट्या मला एक प्रेक्षक लाईट एकदम गेली. लाईट गेल्यानंतर सारे प्रेक्षक पळापळी चालू झाली. पळापळी चालू झाल्यानंतर मग लोकांनी काय माचीस वगैरे जाळलं. तुम्ही घेता असेल पहिलं माचीस, त्या माचीसमुळे सिंह कुठे गेला नाही, सिंह तिथंच बसलेला. सिंह बघतो लोक का पळायला लागले. बरोबर. म्हणजे त्या शिवाला असं वाटलं की मला लोक एवढं घाबरतायत आणि मी जागेवर बसलोय, अजून मी काय केलेलं नाही, लोक का घाबरतायत. हे एक त्यामध्ये एक अजून बी असं वाटतं की बाबा लोक, मी बघितलं अक्षरशः लोकांना असं खुर्च्या घेऊन पळताना फक्त सिंहाचा आव करून ओरडत होता, मास्टरला ओरडत होता. मास्टर म्हणाले तर मास्टरच्या मागे जे व्यक्ती खुर्ची घेऊन बसलाय तो जाळीच्या पलीकडे आहे, तो खुर्ची घेऊन पळत होता बाहेर होतो काय सिंहाचं. त्या हिशोबाने त्या टायमाची आहे लोकांना तशी भीती वगैरे होती लोकांना. वाघ शिव म्हणलं तर एक भीती, पण आम्ही त्या व्यक्तीनं घाबरत नव्हतो. सावध राहायचं आपण, सावध हे व्यक्तीनं राहिलंच पाहिजे. बरोबर. आम्ही सावध होतो त्याच्यानं की बाबा कधी वार करेल त्याचा भरोसा नाही, पण वार करायला त्याला आपण टाइम दिलेला नाही. बरोबर. त्याला असं वाटायला पाहिजे की बाबा आपण जबाबी जाणार, त्याला आवाज देणार, आपण त्याच्यावर हात पुरणार. असं नाही का तो झोपलाय आणि त्याला जाऊन आपण धरणार. आज आपण पण झोपलोय आणि कोणी येऊन आपल्याला धरलं तर त्या व्यक्तीवर आपण पटकन वार करतो, हल्ला करतो परत. होय, बरोबर. मग तो प्राणी आहे, त्याला काय वाटणार बाबा माझ्यावर काय, माझ्यापेक्षा मोठा प्राणी माझ्यावर हल्ला करायला काय, मग तो उठणारच. त्यासाठी त्याला आपण आवाज देतो, आधी त्याला उठवतो, त्याच्यानंतर उठवल्यानंतर त्याला पाणी पाजणार आपण सगळं, मग तोंडावर हात फिरवणार, स्वतः म्हणजे त्याच्या एक प्रेमानं आवाज देतो. आपण जाऊ का म्हणलं तर तोंडानं प्राणी आवाज देतो, आ करून आवाज देत होता तो, आपण जायचं. बरोबर. तितके प्राणी, हत्ती प्राणी, पोपटं बोलणारे होते, कुत्रे पण. म्हणजे प्रत्येक सर्कशीत सर्वात इमानदार म्हणलं मालकाला भेटणार तर तो प्राणी. शेवटचं प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुमच्या सर्कशी बद्दल? प्रेक्षकांसाठी हे सांगणं आहे की सर्कस ही कला डोळ्यानं पाहिल्याशिवाय कळत नाही. आणि मी हे म्हणत नाही की तुम्हाला कळत नाही, आमची सांगलीकरांचे जे प्रेक्षक आहेत ते माझे दैवत आहेत. ह्यांना माहिती आहे सर्कस कला काय आहे. म्हणूनच भारताला जन्माला मराठ्यांनी सर्कस आणली, त्या सांगलीपासूनच आणलेली आहे. तरी आपण एकदा सर्कस बघायला यावे आणि आमची गथा, आमचं काय दुःख आहे तुम्ही जाणून घेणार. आणि आता कला ही जे बघायला भेटती आहे याच्या पुढं अगर असंच चालत असलं तर पुढच्या 2-4 वर्षात ही कला बंद होईल. तरी ही बंद होऊ देऊ नका, हेच प्रेक्षकांना सांगायचं आहे. माझे दैवत आहे तुम्ही, आणि तुम्ही येऊन पहा, सर्कस एकदा पहा, हीच विनंती आहे माझी. नक्कीच. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद. मंडळी, आपण संपूर्ण सर्कसच्या व्यथा पाहिल्या.
मालकांनी त्यांचा संपूर्ण इतिहास, आपल्या महाराष्ट्रातून त्याची सुरुवात झाली, सांगली जिल्ह्यातून. खरं तर त्यांचा संपूर्ण इतिहास सांगितला, त्यांच्या व्यथा सांगितल्या, त्यांचा आनंद सांगितला, त्यांची दुःख सांगितली. ही कला आहे, ही कला बंद पडू नये जर आपल्याला जर वाटत असेल तर आपल्या नजीक आलेल्या सर्कशीला मात्र भेट द्यायला विसरू नका. कारण आपल्या डोळ्यानं आपण ते संपूर्ण त्यांची कला पाहणार आहोत. मोबाईलमध्ये पाहणं वेगळं आणि खरं तर त्यांनी सांगितलं की लाईव्ह पाहणं वेगळं, त्यातला आनंद हा वेगळा असतोय. त्यामुळं आज सांगलीमध्ये इथं सांगली मिरज हायवेला भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठाच्या साईडला जे काही मोकळं ग्राउंड आहे तिथं सर्कस पार्किंगला थांबलेली आहे. पार्किंगला पण फार जागा आहे लोकांना. आणि 4 व्हीलर मध्ये जरी आला तुम्ही तरी सुद्धा पार्किंगला व्यवस्थित पार्किंग सुद्धा सुसज्ज असं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि बसण्याची व्यवस्था सुद्धा चांगली आहे. आणि तुम्ही सर्कसचा या आनंद तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आपल्या आजोबांनी सर्कस पाहिली, आपल्या वडिलांनी सर्कस पाहिली, आज आपणही पाहतोय. आणि आपण आपल्या पिढीनं घेतलेला हा आनंद आपल्या पुढच्या पिढींना, आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना जर द्यायचा असेल तर मात्र ही परंपरा, ही कला आणि ही सर्कस टिकली पाहिजे. त्यामुळे नक्कीच ही सर्कस पाहायला तुम्ही आलंच पाहिजे. सांगली ही खरं तर आपलं सर्कशीचं माहेरघर आहे. त्यामुळे सांगलीत मात्र आपण त्यांना रुसवलं नाही पाहिजे, आपण त्यांना तो प्रतिसाद दिलाच पाहिजे. त्यामुळे सांगलीकरांची एक हाक म्हणून तुम्ही नक्कीच सर्कस बघायला याल ही आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.